नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश विष्णू भाडांगे, संचालक लक्ष्य करिअर पॉईंट सिन्नर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणला आहे, तो म्हणजे लसावी मसावी. हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. स्पर्धा परीक्षेतला खूप महत्त्वाचा टॉपिक असं म्हटलं तरी पण चालेल याला, कारण की याच्यावरती भरपूर अशा प्रमाणात क्वेश्चन्स आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. ह्या टॉपिकचे आपण प्रामुख्याने 3 व्हिडिओज बनवणार आहेत. 3 व्हिडिओज, ज्यातला आजचा पहिला व्हिडिओ आहे, त्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवला जाईल आणि नंतर तिसरा व्हिडिओ. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये लसावी मसावीचे सर्व प्रकार घेतले जातील, सर्व प्रकार आणि प्लस काही एक्झाम्पल. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये फक्त लसावी मसावीचे सर्व एक्झाम्पलच घेतले जातील. तर अशा प्रकारे आपण लसावी मसावीचे टोटल 3 व्हिडिओ बघणार आहे. सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बेसिक कन्सेप्ट पासून सर्व तुम्हाला कळणार आहे. जर तुम्ही हे 3 व्हिडिओ जर चांगले बघितले तर तुम्हाला भविष्यात कधीही लसावी मसावी ह्या टॉपिकवर अडचण येणार नाहीये. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तर लसावी मसावी व्हिडिओ हे सर्व तिन्हीच्या तिन्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अडचण राहणार नाहीये. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर नंतर लाईकही करा आणि इतर विद्यार्थ्यांना तुम्ही शेअरही करा. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण जो टॉपिक बघणार तो म्हणजे लसावी मसावी हा टॉपिक बघणार आहे. आता नेमकं लसावी काय आणि मसावी काय बघा, ह्या ठिकाणी मी तुम्हाला व्याख्या सुद्धा दिलेली आहे. मात्र ह्या व्याख्येची आपल्याला स्पर्धा परीक्षेत गरज नसते, तरी पण सांगतो. लसावी म्हणजे काय? लघुत्तम साधारण विभाज्य. लघुत्तम साधारण विभाज्य. तिची व्याख्या काय? 2 किंवा अधिक संख्येने निशेष भाग जाणाऱ्या सर्वात लहानात लहान संख्येला लसावी म्हणतात. लहानात लहान संख्येला काय म्हणतात? लसावी. आणि मसावी म्हणजे काय? महत्तम साधारण विभाजक. 2 किंवा अधिक संख्येच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकाला ती जी संख्या असते त्याला आपण काय म्हणतो? मसावी असं म्हणतो. तर आता या व्याख्यांची आपल्याला गरज नसते, पण तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये मी अजून सांगतो. तर सर्वात महत्त्वाचं काय? लसावी म्हणजे काय? तर लसावी म्हणजे अशी संख्या असते की ज्या संख्येला प्रश्नातील सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातो. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, लसावी म्हणजे काय? तर लसावी म्हणजे अशी संख्या असते की ज्या संख्येला प्रश्नातील सर्व संख्येने भाग जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला मी जर म्हटलं 1, 2 आणि 3 ह्या संख्यांचा लसावी किती? आता पुढे गेलो आपण शिकणार, ह्या संख्याचा लसावी आहे 6. तर लसावी किती आला? 6. तर ही 6 अशी संख्या आहे की ज्याला 1 नी पण भाग जातो, 2 नी पण भाग जातो आणि 3 नी पण भाग जातो. मात्र ही लहानात लहान संख्या, इथं तुम्हाला मी सांगितलंय, काय सांगितलंय? लहानात लहान. तर ही लहानात लहान संख्या का? तर 12 पण अशी एक संख्या आहे की ज्या 12ला 1 नी पण भाग जातो, 2 नी पण भाग जातो आणि 3 नी पण भाग जातो. त्यानंतर 24 सुद्धा अशी संख्या आहे की ज्याला 1 नी भाग जातो, 2 नी भाग जातो, 3 नी भाग जातो. म्हणजे अशा अनंत संख्या आहे. मात्र लसावी कशाला म्हणायचं आपल्याला? की या दिलेल्या प्रश्नातील सर्व संख्यांनी अशा लहानात लहान संख्यांना भाग जायला पाहिजे का ती संख्या आपली काय असणार आहे? लसावी असणार आहे. तर अशी संख्या काय असणार आहे? लसावी. तर लसावीचा मी थोडक्यात फक्त व्याख्या सांगितलेली आहे. सर्व प्रकार किंवा सर्व एक्झाम्पल मी पुढे गेल्यावरती बघणार आहे, आपण ते बघूच. सर्व तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर होईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व लसावी मसावीच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. सर्व फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या काय सांगितली? तर दुसरी व्याख्या सांगितली मसावीची व्याख्या. मसावीची व्याख्या, मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या. बघा, समजून घ्या. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने प्रश्नातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. कशातल्या? प्रश्नातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ बघा, सपोज 2, 6 आणि 10 या संख्यांचा मसावी 2 येतो. कसा येतो हे पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र ह्या 3 संख्यांचा म्हणजे काय? 2, 6 आणि 10 या संख्यांचा मसावी किती? 2 आहे. तो 2 ही अशी संख्या आहे की या 10ला पण भाग जातो, 6ला सुद्धा भाग जातो आणि 2ला सुद्धा भाग जातो. मग ह्या 2ला आपण काय म्हणणार आहे? मसावी. तर लसावी आणि मसावीतला फरक तुम्हाला कळाला असेल हे मला असं वाटतंय. बघा, ह्या दिलेल्या संख्यांचा मसावी किती असणार आहे? तर 2 असणार आहे. आणि पहिल्यांदा आपण काय बघितला? लसावी बघितला. मग आता इथं काय म्हटलंय की मसावीसाठी, मसावीबरोबर कोणता शब्द येतो? मोठ्यात मोठा येतो. मग आता ही 2 अशी मोठ्यात मोठी संख्या आहे. ह्या 2ने या 2ला, 6ला आणि 10ला पूर्ण भाग जातो. आता 2 पेक्षा लहान सुद्धा संख्या असू शकेल. उदाहरणार्थ काय? 1. या 1ने 2ला पण भाग जातो, 6ला पण भाग जातो आणि 10ला
10ला पण भाग जातो. मात्र याच्यात कोणती पाहिजे आपल्याला मोठ्यात मोठी. मग 1 आणि 2 याच्यामध्ये मोठी कोण आहे 2, म्हणजे आपल्याला दिलेल्या सर्व संख्यांचा मसावी काय असणार आहे, तर मोठी संख्या म्हणजेच किती असणार आहे 2 असणार आहे. ही फक्त मी तुम्हाला व्याख्या सांगितली, बाकी इथं काहीच नाही आहे. तुम्हाला सर्व एक्झाम्पल लसावी कसा काढायचा मसावी कसा काढायचा आता ते आपण पुढे गेल्यावरती बघणार आहे. तुम्हाला फक्त मी व्याख्या सांगण्याचा इथं प्रयत्न केला की लसावी म्हणजे काय असतं आणि मसावी म्हणजे नेमकं काय असतं. मग आता ह्या प्रकारात आपण साधारणतः ह्या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावीचे एकूण 8 प्रकार आपण बघणार आहे. एकूण किती प्रकार बघणार आहे 8. आणि उद्या पुढच्या लेक्चरमध्ये साधारणतः आपण 6 ते 7-8 प्रकार बघणार आहे. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे UPSC पासून तर तलाठी ग्रामसेवकपर्यंत लसावी मसावी कसे क्वेश्चन विचारले ते सर्व क्वेश्चन्स आपण बघणार आहे. तर व्हिडिओ चांगला शेवटपर्यंत बघा. मग आता हे 8 प्रकार बघायचे, ज्यातला आपण पहिला प्रकार बघणार आहे. आज काय बघणार आहे आपण, आता हा आपण पहिला प्रकार बघूया. आता पहिला प्रकार काय सांगतो बघा. पहिला प्रकार आहे सर्वसाधारण संख्यांचा लसावी आणि मसावी काढणे. सर्वसाधारण संख्यांचा लसावी आणि मसावी. मग बघा मी पहिलंच उदाहरण घेतो. इथं पहिलं उदाहरण काय बघा की 12, 15 आणि 30 या संख्यांचा मसावी किती. मग आपण मसावी पण काढू आणि लसावी पण काढू. मी डायरेक्ट उदाहरणच आता वेगळं घेतो बघा. सपोज तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज एखादं एक्झाम्पल असं आहे की जसं मी तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये काय दिलं आहे 12, 15 आणि 30 हेच एक्झाम्पल घेऊ आपण. चला 12, 15 आणि 30 या संख्यांचा आपण काय काढू पहिल्यांदा मसावी. काय काढू मसावी. बघा या संख्यांचा जर मसावी काढायचा असेल काय करायचं आहे, ह्या संख्यांचा जर मसावी काढायचा असेल तर काय करायचं. मसावी काढण्याची पद्धत काय. मसावी काढण्याची पद्धत काय असते का जेवढ्या काही संख्या असेल त्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर भाग द्यायचा. पूर्ण संख्याने एकूण किती संख्या आहे तर 3 संख्या आहे. तिन्ही संख्यांना भाग जातोय कशाने जातोय तर 3 भाग जातोय. बघा 3 भाग द्या. मग 3 चोक किती होणार आहे 12. 3 5 किती होणार आहे 15 आणि 3 10 किती होणार आहे 30. म्हणजे या 3 सर्व संख्यांना भाग गेलाय. मग सर्व संख्यांना भाग आपण दिला. आता बघा पुढे कोणत्या उरल्या संख्या 4, 5 आणि 10. आता भाग जातो का. तुम्ही म्हणशाल 5नी 5ला भाग जातो, 5नी 10ला भाग जातो. मात्र 5नी ह्या 4ला भाग जातो का नाही जात. म्हणजे याचा अर्थ तिन्ही संख्यांना भाग जातोय का नाही जात. जर दिलेल्या जर 3 संख्या असेल आणि तिन्ही संख्यांना भाग जात नसेल तर उदाहरण तिथं थांबवायचं. आपलं उत्तर तिथंच असतं. जर 3ही संख्यांना भाग जात असेल तरच भाग द्यायचा, अन्यथा भाग द्यायचा नाही. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता इथं तिन्ही संख्यांना भाग जात होता म्हणून मी 3नी भाग दिला. मात्र इथं तिन्ही संख्यांना भाग जात नाही म्हटल्यावरती भाग द्यायचा नाहीये. तर डाव्या बाजूच्या भाग जाणाऱ्या जेवढ्या काही ज्यांनी भाग दिलाय जर एकच संख्या असेल तर उत्तर काय राहणार आहे आपलं 3. म्हणजे दिलेल्या 12, 15 आणि 30 या संख्यांचा मसावी किती असणार आहे 3. मात्र इथं जर अजून कशाने सोबत 2नी जर भाग गेला असता तर 3 गुणिले काय केले असते आपण 2, म्हणजे आपलं उत्तर आलं असतं 6. मात्र इथं तसं झालेलं नाहीये म्हणून इथं आपण उत्तर किती काढलं फक्त 3च. याचं उत्तर काय असेल 3. आता ह्याच एक्झाम्पलचं मी तुम्हाला मसावी पण लसावी काढायला होतो. काय काढायला होतं तर लसावी. ह्या संख्यांचा काय काढायचं आपल्याला लसावी. मग संख्या कोणत्या पुन्हा 12, 15 आणि 30 या संख्यांचा लसावी. बघा स्टेप तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि जसं मी सांगतो तसं तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, कारण की हे नंतर तुम्हाला लक्षात राहणार नाही आहे. त्यामुळं व्हिडिओ पॉज करून लिहित चला. आता बघा ह्या संख्यांचा आपल्याला काढायचा लसावी. मग आता लसावी म्हणजे पुन्हा ती स्टेप काय, तीनही संख्यांना पूर्ण भाग गेला पाहिजे. जात असेल तर भाग द्यायचा. मग आता तिन्ही संख्यांना कितीने भाग जातो 3नी. 3 चोक 12, 3 5 15 आणि 3 10 किती होणार आहे 30. आता तिन्ही संख्यांनी भाग जातो का नाही जात. पण लसावी काढताना लक्षात ठेवा जरी सर्व संख्यांना भाग जात नसेल तर जास्तीत जास्त संख्यांना भाग जात असेल तरी भाग द्यायचा. उदाहरणार्थ इथं 5ने भाग जातो, इथं 5ने भाग जातो तर 5ने भाग देऊन टाकायचा. तर 5 × 5 5 दुने 10. मात्र ह्या 4ला 5ने भाग जातो का नाही जात. मग तो 4 तसंच घेऊन टाकायचा. हे लक्षात मी काय केलं. आता पुन्हा अजून भाग जातो का, किमान 2 तरी संख्यांना भाग जात असेल तरी भाग द्यायचा. मग इथं 4 इथं किती 2 आहे, 2नी भाग जाऊ शकतो. 2 दुने 4 एकाला जात नाही म्हणून एक तसंच घेतला आणि 2 1 2. आता काही भाग जायला चान्स आहे का नाही. आता कोणत्याही प्रकारे भाग जायला चान्स नाहीये. मग काय करायचं आपल्याला इकडच्या सर्व संख्या आणि इकडच्या सर्व संख्यांचा करायचा गुणाकार.
डाव्या बाजूच्या सर्व संख्या आणि खालच्या सर्व संख्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग करा बरं, गुणाकार किती होणार आहे, मग 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2. आता एकनी गुणलं तरी चालतं, नाही गुणलं तरी चालतं, पण पहिले एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. बघा मग आता 3 5 किती होणार आहे, 15. 15 दुणे किती होणार आहे, 30. 30 दुणे किती होणार आहे, 60. 60 एक 60. 60 एक 60. उत्तर किती असणार तुमचं आलं 60. म्हणजे संख्या सारख्याची. बघा इथं 12 आहे, इथं 15 आहे, इथं 30 आहे, इथं 12 आहे, 15 आहे, 30 आहे. मात्र ह्या संख्यांचा मसावी किती येतो तर 3. तर ह्या संख्यांचा लसावी किती येतो तर 60. तर लसावी आणि मसावीचं मी पुन्हा वाटल्यास तुम्हाला इथे एक नेम लिहून देतो. बघा सर्वात महत्त्वाचा नेम लिहून देतो, तो तुम्हाला शक्य असेल तुम्ही लगेच तो लिहूनही टाका, एखाद्या पेजवर वगैरे लिहून टाकत चला. आता मी काय सांगतो, सर्वात पहिला मसावीचा नियम सांगतो. मसावी म्हणजे काय, सर्व संख्यांना भाग जात असेल तर भाग द्यायचं, सर्व संख्यांना भाग जात असेल तर भाग द्यायचा, सर्व संख्यांना भाग जात नसेल तर भाग द्यायचा नाही. बस एवढीच एक स्टेप आहे, बाकी याच्यात काहीही नाही आहे. आणि डाव्या बाजूला जेवढ्या काही संख्या येतील ते आपलं काय राहणार उत्तर. हे लक्षात. पुढे गेला अजून एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर लसावीचा काय नियम आहे, लसावीचा नियम काय पाहिला, सर्व संख्यांना भाग जात असेल तर भाग द्यायचा, सर्व संख्यांना भाग जात असेल तर. दुसरा नियम काय असणार आहे, सर्व संख्यांना जर भाग जात नसेल तर जास्तीत जास्त संख्यांना भाग जातो का, बघा ना, जास्तीत जास्त म्हणजे 3 संख्या दिल्या असेल तर 2ला जरी भाग जात असेल तरी द्यायचा, शेवटपर्यंत भाग देत यायचं, शेवटपर्यंत भाग देत यायचं. आणि तिसरी मात्र लक्षात ठेवण्याजोगती स्टेप ती म्हणजे काय, ज्या काही डाव्या बाजूच्या इकडच्या संख्या आल्या आणि खालच्या बाजूच्या संख्या यांचा काय करायचा गुणाकार, यांचा काय करायचा गुणाकार. डाव्या बाजूची संख्या असेल आणि उजवी बाजूची, डाव्या बाजूच्या संख्या आणि उजव्या बाजू खालच्या म्हणा आपण त्याला, आपण खालच्या म्हणू, खालच्या बाजूच्या संख्या यांचा काय करायचा गुणाकार करायचा. आणि जो काही गुणाकार येईल तो काय असणार आहे आपला लसावी. हे लक्षात. कळालं नसेल तर पुन्हा सुरुवातीपासून बघण्याचा प्रयत्न करा, सिंपल आहे, काहीच जास्त अवघड नाहीये. तरी मी अजून एक एक्झाम्पल तुमचं घेणार आहे. मी याच्यात अजून तुमचं एक एक्झाम्पल घेतो, अजून एक एक्झाम्पल मी घ्यायचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी. आता बघ डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ मी आपण. बघा पुन्हा मी काय सांगतो, एका बाजूला घेऊ मसावी, मसावी काढण्यासाठी, एका बाजूला घेऊ आपण लसावी काढण्यासाठी, लसावी काढण्याचं एक्झाम्पल. बघा सपोज सेम एक्झाम्पल घेऊ दोन्हीकडे पण. सपोज 5, 10, 20, 50 ह्या संख्यांचा मसावी किती. मग आता ह्या संख्यांचं जर मसावी काढायचं असेल तर पहिली स्टेप काय राहते आपली, सर्व संख्यांना भाग जात असेल तरच भाग द्यायचा, अन्यथा जात नसेल तर भाग द्यायचा नाही. आता इथं 4 संख्या, 4च्या 4 संख्यांना कशाने भाग जाऊ शकतो, 5नी, कारण की सर्व 5च्या पाड्यात आहेत. तर 5 एक 5, 5 दुणे 10, 5 चोक 20, 5 10 50. आता दुसरी स्टेप काय, सर्व संख्यांना भाग जात असेल तरच भाग द्यायचा, अन्यथा द्यायचा नाही. इथं 2नी भाग जातो, इथं 2नी भाग जातो, इथं 2नी भाग जातो, मात्र इथं 2नी भाग जातो का, नाही जात. मग आता चारही संख्यांना भाग जाणारी एकही संख्या नाही म्हटल्यावर आपलं इथं उदाहरण थांबतं. मग इथं उदाहरण थांबलं म्हणजे इकडची संख्या म्हणजे काय असतो आपला मसावी. मग मसावी किती असणार तुमचं इथं 5. दिलेल्या संख्यांचा मसावी किती असेल 5. आता ह्याच सेम संख्यांचा आपण काय काढू लसावी. 5, 10, 20 आणि 50 या संख्यांचा लसावी. पुन्हा सर्व संख्यांना भाग जातो का, जातो. कशाने जातो, द्यावा, कितीने जातो, 5ने भाग जातो. 5 एक 5, 5 दुणे 10, 5 चोक 20 आणि 5 10 50. आता पुढं अजून कशाने, 4च्या 4 संख्यांनी भाग जातो का, नाही जात. मात्र जास्तीत जास्त संख्यांना भाग जात असेल तरी भाग द्यायचा, कशामध्ये, लसावीमध्ये. मग बघा 2नी भाग जातो, 2नी भाग जातो, 2नी भाग जातो, 2नी भाग दिला तर एकला भाग जात नाही, 1 तासात 2 एक 2, 2 दुणे 4 आणि 2 पंचे किती होणार आहे 10. आता अजून तिसरी स्टेप काय, अजून जास्तीत जास्त संख्यांना भाग जातोय का, नाही जात. इथं 2नी जातो मात्र दुसरी का जात नाही, इथं 5ने जातो मात्र इथं दुसरी का 5ने जात नाही. म्हटल्यावरती किमान 2 जरी संख्यांना भाग गेला नसेल, किमान 2 संख्यांना जरी भाग गेला नसेल तर मात्र काय करायचं, ह्या डाव्या बाजूच्या सर्व संख्या आणि खालच्या सर्व संख्या यांचा काय करायचा गुणाकार करा. मग 5 गुणिले 2 गुणिले 1नी गुणलं तरी चालतं, नाही गुणलं तरी चालतं, आणि 2 गुणिले काय होणार आहे 5, सर्वांचा गुणाकार. मग आता काय होणार आहे 5 दुणे
10. 10 गुणिले 2 किती होणार आहे 20 आणि 20 हा 5 किती होणार आहे 100. म्हणजेच ह्या दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी किती असणार आहे 100 असेल. दिलेल्या संख्यांचा लसावी 100. इथं संख्या त्याच दिल्या होत्या, सेम संख्या दिल्या होत्या, मात्र मसावी काय होता 5. इथे त्याच संख्या दिल्या, मात्र लसावी किती आला 100. तर हे सर्वसाधारण पूर्णांक संख्यांचा लसावी आणि मसावी काढण्याची तुम्हाला मी पद्धत सांगितली. हे लक्षात. व्हिडिओ तुम्ही पॉज करून एक्झाम्पल लिहून घेऊ शकता. सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. उत्तर बरोबर येते का नाही ते बघा. नाही आलं तर पुन्हा एकदा सॉल्व केलेलं उत्तर पुन्हा चेक करून बघा आणि नंतर पुन्हा त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व करा. हे लक्षात. बघा, त्यानंतर हा झाला आपला पहिला प्रकार. मग ह्या पहिल्या प्रकारामध्ये बघा अनेक एक्झाम्पल दिलेले तुम्हाला. अनेक एक्झाम्पल मी दिले, एकूण 5 एक्झाम्पल दिलेले. अजूनही काही एक्झाम्पल तुम्हाला मी PDF मध्ये वगैरे टाकेलच. तर याच्यामध्ये साधारणतः एकूण मी तुम्हाला 6 एक्झाम्पल मी दिलेले. तर हे 5 एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. उरलेले काय तर 13, 15 आणि 30 ह्या संख्यांचा लसावी किती. त्यानंतर 7, 11, 15 ह्या संख्यांचा लसावी आणि मसावी किती. अशा प्रकारची लसावी मसावी काढा. याच्यात मी अजून एक प्रकार तुम्हाला मी सांगतो. याच्यातच पहिल्या प्रकारातच काय होतं, कधी कधी एखादं एक्झाम्पल असं विचारतात की 5,7,13 ह्या संख्यांचा मसावी किती. ह्या संख्यांचा मसावी किती. मग आता मसावी काढण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. काय करायचं, तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर भाग द्यायचा. पण बघा 5ला, 7ला आणि 13ला तिन्ही संख्याला भाग जाणारी अशी कोणती कॉमन संख्या आहे का. संख्याच नाहीये, फक्त ती संख्या कोणती 1. 1ला तर कशाने पण भाग जातो, म्हणून आपण या संख्याला कितीने भाग द्यायचा 1ने. मग कोणत्याही संख्येला 1ने भाग दिल्यावर त्यांची संख्या पुन्हा तशाच राहते, त्या काही बदलत नाहीये. मग अजून काही तिन्हींना कॉमन भाग जातोय का, नाही जात नाही. ते ह्या सर्व संख्यांचा लसावी मसावी किती असणार आहे तर 1 असणार आहे. म्हणजे काय लक्षात ठेवा, जर दिलेल्या संख्यांना भाग जात नसेल तर अशा संख्यांचा मसावी हा नेहमी किती असतो 1 असतो. किंवा मूळ संख्या असेल, दिलेल्या संख्यांमध्ये एक जरी मूळ संख्या असेल तर त्या सर्व संख्या काय असतात तर त्या सर्व संख्यांचा मसावी किती असतो तर 1 असतो. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि तेच तुम्हाला लसावीत पण मी सांगू शकतो. लसावीत काय होतं बघा, सपोज 5 आहे, त्यानंतर 7 आहे आणि काय आहे 11 आहे. ह्या संख्यांचा लसावी किती. ह्या संख्यांचा लसावी किती. मग आता लसावी काढण्यासाठी काय सांगितलं तुम्हाला, तिन्ही संख्यांनी भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे. आता तिन्ही संख्यांना कॉमन भाग जातोय का, नाही जाते ना. म्हणजे एकाने भाग जातो तरी तुमच्या त्याच संख्या राहील, म्हणजे याचा अर्थ भाग जात नाही. बरं 5ने जात नाही, 7ने जात नाही आणि 11ने जात नाही. जर कोणत्या संख्येला कॉमन संख्यांनी भाग जात नसेल आणि त्यांचा जर लसावी काढायचा असेल तर सर्वांचा काय करायचा गुणाकार. कारण की 1 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 11 जसं आपण हा गुणाकार करतो ना, तसंच गुणाकार करायचा. म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी काय होणार आहे तर 7 5 35 आणि 35 गुणिले किती होणार आहे 11. 11 5 होणार आहे 55, 11 3 33, 33 आणि 5 किती होणार आहे 38. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी किती होणार आहे 385. येईल लक्षात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला पुन्हा जर मूळ संख्या असेल किंवा भाग न जाणाऱ्या संख्या असेल तर लसावी आणि मसावी कसा काढायचा हे तुम्हाला मी आता इथे सांगितलेलं आहे. पुन्हा अडचण असेल तर काही कॉमेंटमध्ये वगैरे मला कळवा किंवा व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर जरी तुम्ही मला कळवलं तरी सुद्धा विचारलं तरी चालेल. हे लक्षात. असा हा पहिला प्रकार आहे आणि पहिल्या प्रकाराचे मी तुम्हाला इथं एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे. तर एक्झाम्पल काय ते व्यवस्थित बघून घ्या आणि हे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. आणि व्हिडिओच्या नंतर मला तुम्ही कॉमेंटमध्ये उत्तर टाकले तरी चालतील. हे सर्व उदाहरणं आहे. आता प्रकार क्रमांक बघायचा आपल्याला, दुसरा प्रकार क्रमांक बघायचा आपल्याला सेकंड. बघा हा सेकंड प्रकार आहे. सेकंड प्रकार कोणता आहे तर लसावी मसावी काढायचा, मात्र कशाचा घातांकांचा. घातांकांचा लसावी मसावी सिंपल आहे, खूप सिंपल आहे. फक्त एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा इथं मी तुम्हाला पहिलंच एक्झाम्पल सॉल्व करून देतो वाटल्यास, बरोबर. मग आता पहिले एक्झाम्पल काय बघा, किंवा मी तुम्हाला पहिल्यांदा एक सर्वसाधारण माहिती सांगतो. बघा का घातांकांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा. घातांकांचा लसावी मसावी. सपोज संख्या दिलेली आहे 2चा घन गुणिले 3चा चौथा घात गुणिले 5चा दुसरा घात. ही झाली एक संख्या, बरोबर. त्यानंतर दुसरी संख्या आहे सपोज 2चा वर्ग गुणिले 3चा घन एक मिनिट
गुणिले 5चा चौथा घात. तर ह्या संख्यांचा काय काढायचा आहे, मसावी. बघा एकदा सर्व व्यवस्थित समजून घ्या. मसावी काढायचा आहे. आता मसावी काढताना तुम्हाला 2 नियम लक्षात ठेवायचे. काय नियम लक्षात ठेवायचे? पहिला नियम काय आहे, ज्यांचा कॉमन पाया आहे ते उत्तरात घेऊन टाकायचे. ज्यांचा कॉमन पाया आहे, पाया कसा आहे, कॉमन आहे. बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, तो उत्तरात फायनल उत्तरात घेतो आपण. त्यानंतर इथं 3 आहे, इथं 3 आहे, गुणिले 3 केला, कारण की मध्ये गुणिले चिन्ह आहे ना, म्हणून प्रत्येकाच्या गुणिले. इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणून तो 5 घेतला. ही झाली पहिली स्टेप मसावी काढताना. आता दुसरी स्टेप काय, ज्याचा घात लहान, घात कसा लहान, तो उत्तरात घ्यावा. ज्याचा घात लहान तो उत्तरात घ्यावा. मग 2चा इथं 2 घात आहे आणि इथं 3 घात आहे, म्हणजे कोणता घात लहान आहे, 2, म्हणजे इथं 2 घात घ्यायचा. इथं 3चा 4 घात, इथं 3 घात आहे, म्हणजे किती घ्यायचा, मग 3 घ्यायचा. इथं 2 आहे, इथं किती आहे, 4 आहे, म्हणजे कोणता घात घ्यायचा, 2 घात घ्यायचा. बस हेच तर तुमचं उत्तर आहे. तुमचं डायरेक्ट उत्तर काय आलं, 2चा दुसरा घात गुणिले 3चा तिसरा घात गुणिले 5चा दुसरा घात. हा दिलेल्या सर्व संख्यांचा काय असणार आहे, मसावी. हा काय असणार आहे, मसावी. हे लक्षात सर्वांच्या. आता ह्या संख्यांचा आपण काय काढू, लसावी काढू. ह्या संख्यांचा आपण काय काढू, लसावी. बघा एकदा लक्ष द्या. ह्या संख्यांचा आपण काय काढू, लसावी. बघा लसावी काढण्यासाठी काय लक्षात ठेवायचं, पहिला नियम काय, पहिल्यांदा कॉमन संख्या घेऊन टाकायच्या. काय करायच्या, कॉमन. मग आता कोण कोण कॉमन आहे, जसं आपण आता बघितलंच, 2 कॉमन आहे गुणिले 3 कॉमन आहे गुणिले 5 कॉमन आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसरं, ज्या संख्या कॉमन नाही, ज्या संख्या कॉमन नाही त्या सुद्धा गुणाकारात घ्यावात. त्या सुद्धा गुणाकारात, म्हणजे जर इथे एखादी गुणिले 7 संख्या असती तर मी 7 सुद्धा घेतला असता, मात्र इथं 7 नाही, ते पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघू. हे लक्षात. आणि तिसरी स्टेप काय इथं, तिसरी, तर ज्याचा घात सर्वात मोठा, तिसरं काय सांगतो मी तुम्हाला, ज्याचा घात सर्वात मोठा तो उत्तरात घ्यावा. सर्वात मोठा, इथं आता लहान घात आणि इथं काय आता मोठा घात. मग 2चा सर्वात मोठा घात किती बरं, दिलेल्या उदाहरणात 2चा सर्वात मोठा घात आहे 3. बघा इथं 3 आहे ना, इथं 2 आहे आणि इथं काय 3 आहे, मग 3 घ्यायचा. 3चा सर्वात मोठा घात कोणता आहे, 4, आणि 5चा सर्वात मोठा घात कोणता आहे, 4. तर हे उत्तर तुमचं काय असणार आहे, लसावी. हा असणार आहे मसावी आणि हा असणार आहे लसावी. हे लक्षात. हे तुम्हाला मी इथं नियम सुद्धा सांगितलेले आहेत. आता ह्याच आधारावरती स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग तुम्ही पॉज करूनही लिहून वगैरे घेऊ शकतात. बरोबर. हे तुम्हाला मी नियम सांगितलेले, नियम लिहून घेत चला लगेच नोटबुकमध्ये, म्हणजे ते तुम्हाला नेहमी लक्षात राहून जातील. हे लक्षात. आता उदाहरणार्थ जे आपल्या PDF मध्ये दिलेले आहे ते आपण 1-2 एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बाकी तुमच्याकडे बुक्स वगैरे असतील त्याच्यातले पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आता बघा इथं एक्झाम्पल काय दिलेलं आहे. हां बघा, आता सपोज हे एक्झाम्पल आहे. पहिले एक्झाम्पल घेऊ आपण. पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. काय आहे, आता पहिले एक्झाम्पलचं आपण काय काढू, पहिल्यांदा मसावी. पहिला काय काढू, मसावी. बघा इथं कॉमन, मग काय करायचं, 2 संख्या, ही एक संख्या दिली आणि ही एक संख्या दिली. मग याच्यात कॉमन कोण आहे, बघा 2 पण आहे, 3 पण आहे आणि कोण आहे, 5 सुद्धा आहे. आणि दुसरी स्टेप काय राहते आपली, मसावीमध्ये ज्याचा घात लहान ते आपलं उत्तर. 2चा इथं घात आहे 2 आणि इथं घात किती आहे, 3, म्हणजे आपल्याला किती घ्यायचं आहे, 2. इथं 3चा घात आहे 3 आणि इथं किती, 2, म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे लहान, म्हणजे 2 घ्यायचं आहे. आणि 5चा घात आहे इथं 2 आणि इथं किती आहे, 4, म्हणजे लहान घ्यायचं, तर किती घ्यायचं आहे, 2, म्हणजे असणार आहे आपलं मसावी. बस एवढंच उत्तर आहे. आणि ह्या संख्यांचं जर लसावी काढायचं असतं तर कॉमन संख्या घ्यायची. 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 5 कॉमन आहे, बाकीच्या कोणत्याही संख्या नाही आहे. असत्या तर आपण त्या लसावीत घेतल्या असत्या, मात्र मसावीत आपण घेत नाही. आता लसावीचा दुसरा नेम काय, ज्याचा घात मोठा ते आपलं उत्तर. मग सर्वात मोठा, इथं 2चा घात आहे 3, इथं सर्वात मोठा घात 3चा आहे 3 आणि 5चा सर्वात मोठा घात आहे 4. हे राहणार आहे आपलं लसावी. हे लक्षात. आता याच्यामध्ये आपण एक पुढचं एक्झाम्पल घेऊ, सेकंडच एक्झाम्पल घेऊ. चला लगेच सेकंडच एक्झाम्पल घेऊ. बघा सेकंड एक्झाम्पल आपण इथं घेऊ. सेकंड एक्झाम्पल काय सांगतं बघा. आता सेकंड एक्झाम्पलचं आपण काय काढू, पहिला मसावी. कॉमन संख्या 2 आहे, 2 आहे म्हणून 2 घेतलं. 5 आहे, इकडं 5 आहे का, कुठं नाही आहे, मग तो नाही घ्यायचा तात्पुरता. तो तात्पुरता म्हणतोय मी, तात्पुरता घ्यायचा नाही आहे. अजून कोण कॉमन आहे, इथं 7 आहे, इकडं काही इथं 7 आहे, इथं बघा इथं 7 आहे आणि इथं सुद्धा 7 आहे, मग तो 7 सुद्धा मी घेऊन टाकला. आता कॉमन कोणी राहिला आहे का, नाही आहे. कॉमन राहिला कोणीच नाही म्हटल्यावर ते आपण ते गुणाकारात घेत नाहीच.
बरोबर, कारण की आपण काय काढतोय तो मसावी काढतोय, कॉमन असणाऱ्या संख्याच घ्यायच्या आहे. कारण की आपण पहिलं पण ते शिकलो, कॉमन भाग जात असेल तरच घ्यायचा, अन्यथा घ्यायचं नाही. मग इथं सुद्धा कॉमन कोणतीही संख्या उरलेली नाहीये, फक्त या दोनच संख्या कॉमन आहे. आता काय करायचं, आपली दुसरी स्टेप, ज्याचा घात लहान ते आपलं उत्तर. मग 2चा सर्वात लहान घात किती, इथं 3, आणि 7चा सर्वात लहान घात कोणता आहे, इथं आहे 4. तर हा तुमचा डायरेक्ट राहील मसावी. हे लक्षात मसावी. आता ह्या संख्येचा आपण काय काढू, लसावी. बघा, आता लसावी काढताना पुन्हा काय करायची, पहिली स्टेप कॉमन संख्या घेऊन टाका. कोणती कोणती कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 7 कॉमन आहे. जसं मी मगाशी सांगितलं, लसावी घेताना पहिल्यांदा कॉमन घ्यायचे, मात्र कॉमन नसलेले सुद्धा नंतर घेऊन टाकायचे. उदाहरणार्थ इथं 5 उरलाय, बाकी कुठं 5 आहे का, नाहीये, तो 5 सुद्धा घेऊन टाकायचा. आणि इथं 11 उरलाय, हा 11 सुद्धा घेऊन टाकायचा. कारण आपण पहिल्या प्रकारात शिकलो, ह्या डाव्या बाजूच्या ज्या भाग जाणाऱ्या संख्या आहेत त्या पण आपण घेतो, आणि शिल्लक उरलेल्या संख्या सुद्धा आपण घेतो. मग इथं आपण शिल्लक उरल्या कोणत्या, 5 आणि 11, त्या पण घेऊन टाकल्या. आता लसावीचा नियम काय, ज्याचा घात मोठा ते आपलं उत्तर. मग 2चा सर्वात मोठा घात किती, तर 5. 7चा सर्वात मोठा घात किती, तर 5. 5चा घात एकच आहे, तो कोणता, म्हणजे 2 आहे, तोच घ्यावा लागेल, कारण की दुसरी संख्याच नाही. आणि 11चा घात किती, 3, ते 3 आपल्याला घ्यावाच लागेल. म्हणजे दिलेल्या संख्यांचा हा काय असणार आहे, लसावी असणार आहे. येईल लक्षात, जेवढे कॉमन आहे तेवढे आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर तिसरं पण वाटलं मी उदाहरण तुम्हाला इथं सॉल्व्ह करून देतो. तिसरं उदाहरण काय बघा, तिसरं उदाहरण, पुन्हा तिसऱ्या उदाहरणाचा आपण काय काढायचा प्रयत्न करू, मसावी. पहिल्यांदा काय काढू, मसावी. मसावी म्हणजे काय, कॉमन फक्त संख्या 3 आहे, 3 आहे, 3 आहे, 3 घेऊन टाकला. बाकी 4 इथंच आहे, इथं नाही, इथं नाही, इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7. मग 7 आहे बघा, इथं 7 आहे बघा, इथं 7 आहे, मग तो गुणिले काय घ्यायचा, 7. आता इथं 4 आहे, बाकी काही 4 नाही, इथं 11 आहे, बाकी काय 11 नाही, इथं 13 आहे, बाकी काय 13 नाही आहे, म्हणजे घ्यायचा नाही आहे, तो सर्वीकडे असला पाहिजे तरच घ्यायचा. मग आता दुसरा नेम काय असतो आपला मसावीचा, तर ज्याचा घात लहान ते आपलं उत्तर. 3चा सर्वात लहान घात कोणता आहे, तर 2 आहे पहिल्या याच्यातच. आणि 7चा सर्वात लहान घात कोणता आहे, तर 2च आहे दुसऱ्या याच्यात. म्हणजे हे राहील आपलं उत्तर, हा राहील मसावी. आणि त्यानंतर आहे लसावी. लसावी म्हणजे काय, सर्वात पहिले काय घ्यायचं, कॉमन संख्या. कॉमन कोणत्या आहे, 3 आहे आणि काय आहे, 7 आहे. आता आता बघा, इथं 4 आहे, बाकी कुठं 4 आहे का, नाहीये, मात्र ती 4 सुद्धा घेऊन टाकायची. आपल्याला किती घ्यायची, 4 घ्यायची, गुणिले. आता पहिल्यातले सर्वे झाले, दुसऱ्यातलं कोण राहिला, 11 राहिलाय. मग दुसरी काय 11 आहे का कुठं, नाहीये, तरी सुद्धा तो आपल्याला घ्यायचा आहे. उरलेले सर्व घ्यायचे असतात ना, पण तो एकदाच आला पाहिजे, डबल डबल नाही आला पाहिजे. आणि तिसरा काय, अजून इथं कोणता उरलाय, तर 13 उरलाय, तो सुद्धा घेऊन टाकायचा आपल्याला. मग आता लसावीचा नियम काय सांगतो आपल्याला, ज्याचा घात सर्वात मोठा ते आपलं उत्तर. तर 3चा सर्वात मोठा घात कोणता आहे, 4. 7चा सर्वात मोठा घात कोणता आहे, तर 3. 4चा सर्वात मोठा घात कोणता आहे, 4चा सर्वात मोठा घात एकच आहे, तो कोणता आहे, तो 2च आहे. 11चा सर्वात मोठा घात किती, इथं 4 आहे बघा, इथं काय आहे, 4. आणि 13चा सर्वात मोठा घात कोणता आहे, तो 2, तो 2ही आपण लिहून टाकला. म्हणजे हे पूर्ण काय असणार आहे, आपलं लसावी किंवा दिलेल्या उदाहरणाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. येईल लक्षात सर्वांच्या. सर्वांनी पुन्हा वाटलं असं पॉज करून एक्झाम्पल लिहून घ्या, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 3 एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेले आहे. आता साहजिक ऑनलाईन आहे, ऑनलाईनला थोडे निर्बंध येतात आपल्याला. ऑफलाईन लेक्चरमध्ये खूप आहे, बरेच काही मी वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला. मात्र ऑनलाईनला थोडेसे निर्बंध आहेच आपल्याला, कारण की वेळेचा निर्बंध असं, व्हिडिओ छोटी झाली पाहिजे. त्यानंतर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल घ्यायचे राहतात किंवा समजले पाहिजे, त्याचा आपला प्रयत्न असतो. बरं, बघू त्यानंतर. आता आपण बघू पुढचा प्रकार, तिसरा प्रकार. आता काय बघू आपण, तिसरा प्रकार. मग आता तिसरा प्रकार काय बघा, तिसरा प्रकार आहे आपला तो म्हणजे संख्या दिलेली असते आणि इंग्रजी वर्ण अक्षर सुद्धा दिलेले असतं, आणि त्यांचा मग लसावी आणि मसावी काढायचा. त्यांचा लसावी आणि मसावी. बघा, पहिलं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, नंतर तुम्हाला 3 एक्झाम्पल सॉल्व करून देतो. पहिलं मी एक्झाम्पल देतो. बघा, सपोज एखादं तुम्हाला असं एक एक्झाम्पल विचारलं आहे की 2x वर्ग y 5x घन y वर्ग, आणि तिसरी संख्या आहे 10xy चा चौथा घात. ह्या संख्यांचा मसावी किती, ह्या संख्यांचा मसावी किती. आता बघा, एक गोष्ट कॉमन आहे, मसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे ज्या 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्वांमध्ये तो असला पाहिजे, याला आपण म्हणतो मसावी. आता नंबर पण आहे, नंबर पण आहे, आणि तुम्हाला काय दिलंय दुसरं, तर अल्फाबेट सुद्धा दिलेले आहे. मग या दोन्ही गोष्टी एकत्रित कसं एक्झाम्पल सॉल्व करायचं ते आता आपण बघू. आता पहिल्यांदा काय करायचं, तर अंकांचा मसावी काढा. 2
5 आणि 10 यांचा मसावी. आता यांचा मसावी म्हणजे काय, कॉमन भाग जाणारी संख्या. तर 2, 5 आणि 10 याला कॉमन भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर फक्त 1 आहे. म्हणजे दिलेल्या संख्यांचा मसावा हा 1 असणार आहे. कारण की एकाने 2ला भाग जातो, 5ला जातो, 10ला जातो. बाकीच्या कोणत्याच संख्येने तिन्ही संख्यांना भाग जात नाही, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. का, तो 2नी 2ला भाग जाईल, 10ला जाईल, परंतु 5ला जाणार नाही. 5नी 5ला भाग जाईल, 10ला भाग जाईल, मात्र 2ला भाग जाणार नाही. म्हणून 2, 5 आणि 10 यांचा मसावी किती असणार आहे, 1. म्हणजे आता अंकांचा विषय संपला. आता काय करायचं, ज्या ज्या संख्यांमध्ये कॉमन, फक्त कॉमन मसाई म्हणजे कॉमन ना, आतापर्यंत आपण तेच शिकलो. मग तिन्ही संख्यांमध्ये कोणता अल्फाबेट कॉमन तो घेऊन टाका. इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, म्हणजे तो एक्स घेऊन टाकला. वाय आहे, वाय आहे, वाय आहे, म्हणजे तो वाय घेऊन टाकला. बरोबर. त्यानंतर आपण मागच्या प्रकारात अजून एक गोष्ट शिकलो, काय, घात असेल तर ज्याचा घात लहान तो असतो मसावी. मग 1चा सर्वात लहान घात किती, इथं घात नसतो म्हणजे 1 असतो, लक्षात ठेवा. घात नसतो म्हणजे किती असतो, 1 असतो. मग आता मला सांगा, सर्वात लहान घात हा x असेल, हा x असेल आणि हा x असेल, या सर्वांचा सर्वात लहान घात कोणता, 1 आहे. म्हणजेच 1 आहे, घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी सुद्धा चालतो. वायचा सर्वात लहान घात कोणता, इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं नाही आहे. नाही आहे म्हणजेच किती असतो, 1 असतो. मग तो घेऊन टाकला. म्हणजेच ओव्हरऑल उत्तर 1नी कशालाही गुणलं तर उत्तर तेच राहतं. म्हणून एक काही डबल लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून आपलं उत्तर काय राहणार आहे, XY. घात 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी सुद्धा चालतो. म्हणजे दिलेल्या सर्व उदाहरणाचा मसावी काय असणार आहे, X गुणिले Y किंवा XY. त्यानंतर यांचा आपण काढू काय, लसावी. आता यांचा काय काढायचं आपल्याला, लसावी. लसावी म्हणजे आपण शिकलो. आता लसावी म्हणजे काय बघा, सपोज लसावी म्हणजे तुम्हाला कसला लसावी काढायचा आहे, तर 2 ही संख्या आहे, त्यानंतर 5 ही संख्या आहे आणि 10 ही संख्या, यांचा काय काढायचं, लसावी. जर तुमची कमी प्रॅक्टिस असेल तर तुम्ही बाजूला काढून घेतलं तरी चालेल. आता बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, तर लसावी काढायचा. काय काढायचं आहे, लसावी. मग लसावी काढताना आपण काय करतो, पहिले अंकांचा लसावी काढून घ्या. मग आता तिन्ही संख्यांना भाग जात नाहीये, तर 2 जरी संख्यांना भाग जात असेल तरी देऊन टाका. सपोज इथं 5ने भाग जातो, कितीने भाग जातो, 5ने. मग आता 2ने जात नाही म्हणून 2 तासात लिहिला. 5 1 5, 5 2 10. अजून कितीने भाग जातो, 2ने भाग जातो. 2ने जर भाग दिला तर बे एक बे, एकाला 1 तासच राहील, बे एक बे. काही मुलं पहिल्यांदा 2ने भाग देतील तरी चालेल. तुम्ही जर पहिल्यांदा 2ने भाग दिला तर तुम्हाला नंतर 5ने भाग द्यावाच लागेल. ते मागं पुढं झालं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. मग आता आपण काय करतो, लसावी काढताना, तर इकडल्या सर्व संख्या आणि इकडच्या सर्व संख्यांचा काय करतो, गुणाकार. मग 5 दुने 10, 10ने एकाला गुणलं तरी उत्तर काय राहणार, 10. तर इथं तुमचा नंबर काय राहणार आहे, दिलेल्या संख्यांचा नंबरांचा लसावी किती असणार आहे, 10. आता काय करायचं आहे, तर घातांकाचा, थोडक्यात काय, घातांक काय करायचं तुम्हाला, घातांकांचा आता तुम्हाला लसावी काढायचा आहे. मग आता घातांकांचा लसावी म्हणजे काय, कॉमन संख्या. कोण कॉमन आहे, एक्स कॉमन आहे तो घेतला, वाय कॉमन आहे तो घेतला, बाकी कोणीच नाही असता तरी आपण तो घेतला असता लसावीमध्ये. आता लसावीचा पुढचा नियम काय आहे, तर ज्याचा घात मोठा ते आपलं उत्तर. तर एक्सचा सर्वात मोठा घात कोणता आहे बरं, इथं बघा बरं, एक्सचा सर्वात मोठा घात, एक्सचा इथं घात आहे 2, इथं आहे 3 आणि इथं काय 1 आहे, म्हणजे सर्वात मोठा घात 3 आहे. मग आपल्याला तो 3 घ्यावा लागेल. आणि वायचा सर्वात मोठा घात कोणता, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, तर उत्तर काय राहणार आपलं, इथं 4चं. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी काय असणार आहे, 10, एक्सचा घन, वायचा चौथा घात. तर मसावी काय असणार आहे, XY फक्त. हे लक्षात. तर संख्या आणि अल्फाबेट हे दोघं एकत्रित असेल तर आपण अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर इथं मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे पहिल्या प्रकाराचं. बघा, हे सर्व एक्झाम्पल आहे, स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. त्यानंतर आता मी तुम्हाला उदाहरणात जे दिलेले आहे ते एक्झाम्पल सॉल्व करून देतो, एक एक्झाम्पल. मग आपण पुढच्या प्रकारावरती जाऊ. तुम्हाला एक एक्झाम्पल असं कळालं पाहिजे का त्याच्यावर कोणत्याही प्रकारे क्वेश्चन्स विचारले तरी ते तुम्हाला सॉल्व झाले पाहिजेत. आता आपण पुढचा प्रकार बघू. एक एक्झाम्पल घेऊ. चालेल, पहिलं याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ. बघा, इथे एक्झाम्पल दिलेले मी तुम्हाला. मग याचं एक एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न करू. सपोज मी घेतो तिसरं एक्झाम्पल, थोडं मोठं एक्झाम्पल घेऊन टाकतो. बरोबर. आता मोठं एक्झाम्पल घेतो. पहिल्यांदा आपण काय काढू, मसावी. संख्या कोण आहे, 15, 20 आणि 30 यांचा मसावी किती, तुम्ही बाजूला काढ नसेल तर बाजूला काढून घ्या. 15, 20 आणि 30 यांचा मसावी येणार आहे 5. कारण की 5 ही एकमेव अशी संख्या आहे की 15ला पण भाग जातो, 20ला पण भाग जातो आणि 30ला सुद्धा भाग जातो. तर ती काय असणार आहे, 5 फक्त असणार आहे, 5. हे लक्षात. आता काय करायचं तुम्हाला, ABCD. आता इथं काय दिले तुम्हाला, ABCD दिलेला आहे. तर ए तिघांमध्ये आहे तो घेऊन टाका,
बी तिघांमध्ये आहे तो घेऊन टाका, सी तिघांमध्ये आहे तो घेऊन टाका. मसाईमध्ये आपण काय करतो, ज्याचा घात लहान ते आपलं उत्तर. एचा सर्वात लहान घात बघा, एचा सर्वात लहान घात कोणता आहे, एचा सर्वात लहान इथं आहे 2 घात, इथं आहे 2 घात, इथं आहे एकच घात नाही म्हणजे एक असतो, इथं 2 घात म्हणजे सर्वात लहान 1 आहे म्हणजे तो नाही घेतला तरी सुद्धा चालेल. इथं बीचा तिसरा घात आहे, इथं तिसरा घात आहे, इथं दुसरा घात आहे म्हणजे लहान कोणता राहील, दुसरा घात. इथं सीचा घात नाही आहे म्हणजे 1 घात आहे, इथं 2 घात आहे, इथं 3 घात आहे म्हणजे नाही, याचा अर्थ काय, 1 राहणार आहे, 1 काही लिहायची गरज नसते. म्हणजे दिलेल्या संख्यांचा मसावी तुमचा किती येणार आहे, 5ab वर्ग सी. फक्त वर्ग कशाचा आहे, बीचा. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि या संख्यांचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर लसावी, आता 15, 20 आणि 30 या संख्यांचा लसावी थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर तोंडी सुद्धा आपल्याला सॉल्व्ह झाली पाहिजे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता तोंडी सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, सर्वात मोठा संख्या कोणती, 30. 30ला 30ने भाग जातो, 15नी पण जातो, मात्र 20नी जात नाही. मग अशा वेळेस काय करायचं, 30चा डबल करायचा, किती होणार आहे, 60. 60ला 30नी भाग जातो, 60ला 20नी पण भाग जातो, 60ला 15नी पण भाग जातो. म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी काय राहणार आहे, 60. नसेल तर बाजूला करून बघा, हे सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर ए बी सी डी, ए बी सी तिन्ही काय, ए बी आणि काय सी, बाकीचं कोणीच नाही म्हटलं होती, तेवढंच लिहायचं आहे आपल्याला. आता लसावीचे ज्याचा घात मोठा ते आपलं उत्तर. एचा सर्वात मोठा घात किती, इथं 2. बीचा सर्वात मोठा घात किती, 3. आणि सीचा पण सर्वात मोठा घात किती, 3. हे झालं आपलं उत्तर. तर हा झाला आपला तिसरा प्रकार. हा तुम्हाला मी काय सांगितला, तिसरा प्रकार. तिसरा प्रकार सर्वांना कळाला असेल अशी अपेक्षा आहे. हा झाला तिसरा प्रकार. आता मी प्रकार क्रमांक बघतोय चौथा. आता घेऊ आपण चौथा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. चौथा प्रकार डायरेक्ट तुम्हाला मी बाजूला पहिले एक्सप्लेन करून देतो. चौथा प्रकार कोणता आहे, चौथा प्रकार आहे दशांशाचा. चौथा प्रकार कसला आहे, दशांशाचा आहे. दशांश म्हणजे काय, पॉईंट मधली संख्या. दशांश म्हणजे काय, पॉईंट. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, दशांश म्हणजे काय, पॉईंट. मग बघा, मी एक एक्झाम्पल घेतो. 0.3 कॉमा 0.5 कॉमा 0.8 ह्या संख्यांचा मसावी किती. पहिला काय काढू आपण, मसावी. या संख्यांचा मसावी केली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉईंट मधल्या संख्यांचा मसावी काढता येत नाही, म्हणून आपल्याला ह्या संख्याचं काय करायचं, पॉईंट काढून टाकायचे, म्हणजे दशांशाचं रूपांतर पूर्णांकात करायचं. तर आता हे कसं करायचं बघा, दिलेल्या उदाहरणामध्ये जास्तीत जास्त पॉईंट नंतर किती संख्या आहे त्या शोधायच्या. जास्तीत जास्त पॉईंट नंतर इथं पण एक संख्या, इथं पण एक संख्या आणि इथं पण एक संख्या आहे. जर पॉईंट नंतर फक्त एकच संख्या असेल तर सर्व संख्यांना 10ने गुणायचं, कारण की 10ने जर पॉईंट नंतर एकाच्या संख्येला गुणलं तर उत्तर येतं पूर्णांक संख्या. काय येते, पूर्णांक संख्या. जर जास्तीत जास्त पॉईंट नंतर जर 2 संख्या असेल तर त्या संख्येला कितीने गुणायचं, तर 100ने गुणायचं, म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 2 वेळेस x, म्हणजे त्या पूर्णांकातील. थोडक्यात काय येणार ते, पूर्णांकातील. काय येणार आहे, पूर्णांकातील. जर पॉईंट नंतर 3 संख्या असेल तर कितीने गुणावं लागेल, मग 1000ने. किती गुणावं लागेल, 1000ने. हा नियम महत्त्वाचा लक्षात ठेवा. आता पॉईंट नंतर इथं प्रत्येकाची एक संख्या आहे म्हणजे किती गुणावं लागेल, आपल्याला 10ने गुणावं लागेल. किती गुणावं लागेल, 10ने. मग याला जर 10ने गुणलं, यालाही 10ने गुणलं आणि यालाही 10ने गुणलं तर काय होतं बघा, एक गुणाकार मी करून दाखवतो तुम्हाला. 0.3 गुणिले 10. आता बघा गुणाकार कसा होतो, 10 गुणिले 3 म्हणजे किती होणार आहे, 30. टोटल उदाहरणामध्ये पॉईंट नंतर किती संख्या, एकच संख्या. मग इथं सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या यायला पाहिजे. पॉईंट नंतर 0 आलं तर त्याला अर्थ राहत नाही, म्हणजे 0.3 गुणिले 10 याचं उत्तर किती राहणार आहे, फक्त 3. किती राहणार आहे, फक्त 3 राहणार आहे. हे लक्षात. मग आता इथली पहिली संख्या 3, दुसरी संख्या काय राहणार आहे, 5 आणि तिसरी संख्या काय राहणार आहे, 8. हे लक्षात. असं सर्व कॅल्क्युलेशन एकदा 3 पण करून घ्या. हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर आता बघा, मग आता या प्रत्येकाला जर 10ने गुणलं, यालाही सपोज 10ने गुणलं, यालाही 10ने गुणलं आणि यालाही 10ने गुणलं तर इथं येणार आहे 3, इथं येणार आहे 5 आणि इथं किती येणार आहे, 8. आणि यांचा काय काढायचा आहे, मसावी. मग आता कॉमन भाग जातो का, तिन्ही संख्यांना नाही जात. कॉमन भाग जात नाही म्हणजेच कितीने भाग जातो, 1ने भाग जातो. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांचा मसावी काय राहणार आहे, 1. बघा आता याच्यात एक थोडं आपल्याला एक स्टेप वाढते. काय वाढते ते लक्षात घ्या. मग आता डायरेक्ट मसावी आपल्याला इकडची संख्या असते, मग आपण घेतला 1, मात्र आपलं 1 उत्तर नाही.
आपलं उत्तर 1 नाही. का 1 नाही आहे? कारण की आपण प्रश्नाला कितीने गुणलं होतं? 10ने गुणलं होतं. कितीने गुणलं होतं? 10ने. जर प्रश्नाला 10ने गुणलं तर आलेल्या उत्तराला 10ने भागायचं आहे. 10ने भागायचं. मग 1/10 म्हणजेच किती होणार आहे? 0.1. किती होणार आहे? 0.1. म्हणजे दिलेल्या संख्यांचा मसावी किती असणार आहे? 0.1. हे लक्षात. स्क्रीनशॉट काढा, पॉज करून तुम्ही लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ह्या संख्यांचा आपण काय काढणार आहे? तर लसावी. ह्या संख्यांचा आपण काय काढू आता? लसावी. सपोज तेच एक्झाम्पल काय 0.3, 0.5, 0.8 ह्या संख्यांचा लसावी किती. पुन्हा लसावी काढताना सुद्धा तेच करायचं. काय करायचं? पॉईंट नंतर जसं इथं मी तुम्हाला नियम सांगितला, पॉईंट नंतर जर एक संख्या असेल तर 10ने गुणायचं, पॉईंट नंतर 2 संख्या असेल तर 100ने, पॉईंट नंतर 3 संख्या असेल तर 1000ने गुणायचं, 4 असेल तर 10,000ने. अशा प्रकारे मग इथं 10ने गुणलं. 10ने गुणल्यामुळे काय झालं तर 3 झाला, 10 5 झाला आणि काय झालं 8. आता कॉमन तिन्ही संख्यांना भाग जातोय का? नाही, कारण की आपण आता लसावी पाहतोय. नसन जात तर 2 तरी संख्यांना कॉमन भाग जातोय का? नाही जात. 2 सुद्धा संख्यांना कॉमन भाग जात नाही. मग आता कोणत्याच संख्येला कॉमन भाग जात नाही म्हटल्यावरती सर्वांचा काय करायचा? गुणाकार. बस. 8 पंचे किती होणार आहे? 40 आणि 4 त्रिक 12, 120 होणार आहे. किती होणार आहे? 120. आता 120 हा काय झाला? आपल्याला लसावी. मात्र अजून फायनल उत्तर आलेलं नाही. मग फायनल उत्तर येण्यासाठी काय करायचं? प्रश्नाला आपण कितीने गुणलं होतं? तर 10ने गुणलं होतं. मग उत्तराला कितीने भागायचं? कारण की एकदा जर गुणलं 10ने तर नंतर भागलं तर पुन्हा पूर्ववत संख्या येते आपली. म्हणून इथं 10ने काय करतो? आपण भागतो. 0 0 गेट कॅन्सल म्हणजे उत्तर किती येणार आहे? 12. उत्तर किती येणार आहे? 12. येईल लक्षात सर्वांच्या? इथं 8 45, 4 त्रिक किती आहे? 12, 120, 10 गेला म्हणजे उत्तर किती आलं? 12 आलं. उत्तर येणार आहे 12. हे लक्षात. तर अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. मी तुम्हाला इथं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलंय. आता तुम्हाला ह्या PDF मधलं पण एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो. बघा, 1-2 एक्झाम्पल आपण इथं सॉल्व्ह करू. बघा काय करायचं आता. एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. बघा इथं एक्झाम्पल आहे. दशांशाचा चौथा प्रकार आपण बघतोय. दशांश खूप महत्त्वाचा प्रकार आहे हा. याच्यावरती भरपूर एक्झाम्पल वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर तिथे एक एक्झाम्पल दिले की आपण वाटलं तर डायरेक्ट दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. किती करू? दुसरं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल काय बघा, 0.12, दुसरी संख्या 0.6 आणि तिसरी संख्या आहे 2.1. 2.1 बघा, मी बाजूलाच लिहून घेतलं एक्झाम्पल. 2 पॉईंट किती आहे? 1 आहे. तर यांचा आपण काय काढू? लसावी पण काढू आणि मसावी पण काढू. दोन्ही पण काढा. प्रत्येकाची दोन्ही काढायचं आलं. मग पहिले ते काय काढू आपण? मसावी. आता मसावी काढण्यासाठी बघा, इथं पॉईंट नंतर एक संख्या, इथं पॉईंट नंतर एक संख्या, मात्र इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहे. जर पॉईंट नंतर 2 संख्या असेल तर कितीने गुणायचं? तर प्रत्येकाला 100ने. प्रत्येकाला म्हणतोय मी, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला किती गुणायचं? 100ने. मग पहिल्या संख्येला जर आपण 100ने जर गुणलं तर पहिली संख्या किती येणार आहे? 12. दुसऱ्या संख्येला जर आपण 100ने जर गुणलं तर किती येणार आहे? 60. आणि तिसऱ्या संख्येला जर 100ने गुणलं तर किती येणार आहे? 210. बघा, ही बेसिक तुम्हाला गुणाकार कळायला पाहिजे. नसन कळत मुलांना तर मी बाजूला करून दाखवतो एक एक्झाम्पल वाटलं पुन्हा. बघा, 0.6 गुणिले काय केले मी? 100. गुणाकार कसा करायचा? तर इथं पूर्ण संख्या आहे 6 मानून घ्यायची. इथं पूर्ण संख्या किती? 100. यांचा गुणाकार करा. 6 गुणिले 100 म्हणजे किती होणार आहे? 600. टोटल उदाहरणामध्ये पॉईंट नंतर किती संख्या आहे? एकच संख्या आहे. पॉईंट नंतर फक्त एकच संख्या आहे. मग उत्तरात सुद्धा पॉईंट नंतर एकच संख्या आपली आली पाहिजे. म्हणजे पॉईंट इथं ठेवावं लागेल. पॉईंट नंतर 0 आला त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 60. म्हणून मी डायरेक्ट इथं 60 लिहिला. आणि तिसऱ्या संख्याचं डायरेक्ट मी काय लिहिला? 210. आता यांचं काय काढायचं आहे? तर आपल्याला पहिल्यांदा मसावी काढणार आहे. काय काढणार आहे? मसावी. मग कॉमन भाग जातो का? बघा बरं कॉमन. मग इथं कॉमन जाऊ शकतो. बाकी 3 जाऊ शकतो. तर 3ने कॉमन भाग जाऊ शकतो. 3 चौक 12, 3 दुने 6 म्हणजे 3 20 60 आणि 3 7 ते 21 आणि 1 0 तसाच. मग 70 गुणिले 3 220 होतात. अजून भाग जाऊ शकतो का? बघा, इथं 2ने भाग जाऊ शकतो, इथं 2ने भाग जाऊ शकतो आणि इथं सुद्धा 2ने भाग जाऊ शकतो. म्हटल्यावरती सर्वांकडे 2ने भाग देऊन टाका. कारण की तिन्ही संख्यांना भाग जातोय ना. कारण की आपल्या मसावीचा नियम असतोय का तिन्ही संख्यांना भाग जात असेल तरच भाग द्यायचा आहे. मग 2ने भाग जातो. 2ने जर भाग दिला 4ला तर 2 उरणार आहे. 20ला जर भाग दिला तर 10 उरणार आहे. आणि 70ला भाग दिला तर बाकी किती जाणार आहे? तर 35.
आता अजून जातो का? तिन्ही संख्यांना भाग नाही. इथं 2 भाग जातो, इथं 2 भाग जातो, मात्र इथं 2 भाग जात नाही. इथं 5 भाग जातो, इथं 5 भाग जातो, मात्र इथं 5 भाग जात नाही. मग आता भाग जात नाही म्हटल्यावर तर आपल्याला थांबून घ्यायचं. मग थांबून घ्यायचं म्हणजे काय? मसावी काढतो आपण. मसावी काढतो म्हणजे काय? एकाच्याच फक्त सर्व संख्यांचा गुणाकार. मग काय होणार आहे? 3 गुणिले 2 म्हणजेच किती होणार आहे? 6. आपलं उत्तर आलं 6. मात्र आपण प्रश्नाला कितीने गुणलं होतं? 100ने. मग उत्तराला कितीने भागायचं? 100ने. छेदात 2 शून्य असेल तर अंशाचे 2 घरं डाव्या बाजूला सरकायचं म्हणजे उत्तर काय राहणार आहे? 6 1 0. मग इथं पॉईंट ठेवावं लागेल 0.06. हे असणार आहे आपलं फायनल उत्तर. छेदात जर 2 शून्य असेल तर 2 घरं डाव्या बाजूला सरकायचं नसतो म्हणजे पॉईंट इथं असतो. इथून आपण 2 घरं सरकलो म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 0.06. येईल लक्षात? आता याचाच आपण काय काढण्याचा प्रयत्न करू तो म्हणजे मसावी. मग मसावी काढायचा असेल तर पुन्हा तेच एक तसंच सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करायचं आहे मसावी काढायचं असेल तर मसावी कसला काढणार आहे आपण? तो म्हणजे 0.12 0.6 आणि 2.1. मग या सर्वांना पुन्हा कितीने गुणायचं? तर 100ने गुणायचं. का? कारण की त्या पॉईंट नंतर किती संख्या आहे? तर 2 संख्या आहे. प्रत्येकाला जर 100ने जर गुणलं तर पुन्हा काय येणार आहे? 12, त्यानंतर 60 आणि 210 सेम संख्या येणार आहे. आता यांचा काय काढायचा आपल्याला? लसावी. काय काढायचं आहे? लसावी. मग कितीने भाग जाऊ शकतो? पहिल्यांदा 3ने भाग जाऊ शकतो, 6ने दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा कुणी 2नी दिला तरी चालेल. 3नी जर भाग गेला तर पुन्हा इथं येणार आहे 4, इथं येणार आहे इथं येणार आहे 20 आणि इथं किती येणार आहे? 70. अजून कितीने भाग जाऊ शकतो? तो 2ने भाग जाऊ शकतो. इथे येणार आहे 2, इथे येणार आहे 10 आणि इथं किती येणार आहे? 35. अजून कितीने भाग जातो? कारण की आपण लसावी घेतो. लसावी म्हणजे शेवटपर्यंत भाग देत राहायचा. 2 जरी संख्यांना भाग जात असेल तरी भाग द्यायचा आहे. मग इथं 5ने भाग जातो. 5ने जर भाग गेला तिथं 2ला जात नाही, 2 तासात. 5 दुणे 10, 5 7 किती होणार आहे? 35. अजून कितीने भाग जाऊ शकतो? 2ने. बे एक बे 7ला जात नाही म्हणून 7 तासात. आता 2 तरी संख्यांना भाग जातो का? नाही जात. मग आता उरलेल्या सर्व संख्यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार. उरलेल्या सर्व संख्यांचा करायचा गुणाकार. मग कोणते? 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 7. एकने काही गुणायची आवश्यकता नाही कारण की उत्तर तेच राहणार आहे. आता काय लिहिलं? 3 दुणे 6, 6 पंचे किती होणार आहे? 30 आणि 30 गुणिले 2, 3 दुणे 6 म्हणजे 60, 30 दुणे 60 गुणिले काय होणार आहे? 7. यांचा गुणाकार 7 0 0, 7 सकून किती होणार आहे? 42. म्हणजेच तुमचं उत्तर किती आलं? 420. मात्र हे फायनल उत्तर नाही. का? तर प्रश्नाला आपण कितीने गुणलं होतं? 100ने. मग उत्तराला कितीने भागायचं आपल्याला? 100ने. 0 0 गेट कॅन्सल. हा 0 गेला तर पॉईंट 4 नंतर येणार आहे कारण की 1 0 एक्स्ट्रा असेल तर उत्तरात पॉईंट नंतर एक संख्या असते म्हणजे उत्तर काय येणार आहे? 4.2. 4.2. आता बघा बऱ्याच मुलांचं पॉईंटमधल्या कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम असतं. मात्र त्याच्यासाठी मी एक उद्या किंवा परवा व्हिडिओ बनवणार आहे की पॉईंटमधल्या संख्यांचं कसं कॅल्क्युलेशन करायचं. ते जर एकदा तुम्हाला कळालं तर तुम्हाला कधीच कोणत्याच कॅल्क्युलेशनमध्ये अडचण येणार नाही. विदिन सेकंदात तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. येईल लक्षात? तर अशा प्रकारे दशांशाचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर पुढचा आहे 5वा प्रकार. पुढचा प्रकार आहे 5वा प्रकार. काय बघू आपण? पुढचा प्रकार येणार आहे 5वा. पुढचा प्रकार काय आहे? 5वा प्रकार काय तो आपण बघू. आता 5वा जो प्रकार तो आहे व्यावहारिक अपूर्णांक संख्या. व्यावहारिक अपूर्णांक संख्यांचा लसावी आणि मसावी काढण्यासाठी. व्यावहारिक अपूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? की ज्याच्यामध्ये छेद असतो आणि काय असतो? अंश. काय असतो? छेद आणि अंश असतो. त्याला म्हणतो आपण व्यावहारिक अपूर्णांक संख्या. मग आता व्यावहारिक अपूर्णांक संख्यांचा लसावी किंवा मसावी कशा प्रकारे काढला जातो तो आता आपण ह्या प्रकारामध्ये बघणार आहे. हे लक्षात? तर आता बघा व्यावहारिक अपूर्णांक. आता एक फॉर्म्युला तुम्हाला इथं मात्र लक्षात ठेवावा लागेल. कोणता फॉर्म्युला आहे तो? तर तो फॉर्म्युला आहे व्यावहारिक अपूर्णांकाचा जर लसावी काढायचा असेल तर काय? अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. जर व्यावहारिक अपूर्णांकाचा जर तुम्हाला लसावी काढायचा असेल तर अंशाचा काय घ्यायचा? लसावी आणि छेदाचा काय घ्यायचा? मसावी. हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. याच्यावरती एक्झाम्पल बऱ्याच वेळेस विचारले जातात. आणि व्यावहारिक अपूर्णांकाचा जर मसावी काढायचा असेल
तर अंशाचा मसावी घ्यायचा आणि छेदाचा लसावी घ्यायचा. लक्षात ठेवण्यासाठी काय बघा, लसावी काढतोय ना पहिल्या याच्यात आपण, इथं अंशात लसावी म्हणायचं आणि याचा आपण काय काढतोय मसावी, तर अंशात काय म्हणायचं मसावी. एवढी तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. मग आता एक्झाम्पल कसे सॉल्व होतात ते आपण बघणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा महत्त्वाचा. आता आपण याच्यावरती एक एक्झाम्पल बघू. पहिलेच एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल आहे बघा, वाटलं असं मी बाजूला लिहून घेतो एक्झाम्पल. एक्झाम्पल काय, 3/4 9/12 27/20 ह्या संख्यांचा लसावी व मसावी किती. ह्या संख्यांचा लसावी व मसावी किती. आता दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी आपल्याला काढायचा आहे. मग पहिल्यांदा आपण काय काढू, मसावी. सपोज पहिल्यांदा काय काढू, मसावी. मग व्यावहारिक अपूर्णांकाचा मसावी काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, तर अंशाचा मसावी घ्यायचा, अंशाचा मसावी भागिले छेदाचा काय घ्यायचा, लसावी, छेदाचा घ्यायचा लसावी. मग आता बघा, अंशाचा मसावी घेणं म्हणजे काय घेणं, तर ज्या काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत तर त्याचा अंश कोणता आहे, वरच्या संख्या म्हणजे अंश आणि खालच्या संख्या म्हणजे छेद. तर इथं अंश दिलाय 3, इथं अंश दिलाय 9 आणि इथं अंश किती दिला आपल्याला 27. अशा प्रकारे आपल्याला अंश दिलेले. मग या अंशांचा पहिला काय घ्यायचा आपल्याला, मसावी. मग बघा 3, 9 आणि 27 यांचा मसावी. मसावी म्हणजे काय, तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या. तिन्ही संख्यांना किंवा दिलेल्या सर्व संख्यांना कितीने भाग जातो, फक्त 3ने. 3 एका 3, 3 त्रिक 9 आणि 3 9 27. अजून भाग जातोय का, नाही. म्हणजे अंशांचा मसावी किती आला, 3. तर अंशाचा मसावी 3 डायरेक्ट उत्तरात मांडून द्या ना. तर छेदाचा काय घ्यायचा, लसावी. छेद कोणते आपल्याकडे, 4, 12 आणि 20 यांचा काय घ्यायचा, लसावी. लसावी म्हणजे काय बघा, कॉमन बाकी 3 जातो, 4 ने जातो. 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 पंचे किती होणार आहे, 20. अजून भाग जायला चान्स आहे का, नाहीये. कशाच संख्येने भाग जायला चान्स नाही म्हटलं आपण सर्वांचा काय करतो, गुणाकार. 4 एक 4, 4 त्रिक 12, 12 पंचे किती होणार आहे, 60. मग इथे येणार आहे 60. 30/60 भाग जात असेल तर भाग द्यायचा. 3 एक 3, 3 2 6 म्हणजे शून्याला शून्य उरला. मग दिलेल्या संख्यांचा मसावी किती येणार आहे, 1/20. किती येणार आहे, 1/20. हे लक्षात सर्वांचा. मसावी कसा काढला मी, तुम्ही बाजूला एक एक मसावी आणि लसावी काढला तरी चालेल. तुमचा तोंडी एक्झाम्पल सॉल्व व्हायलाच पाहिजे. तो थोडा प्रॅक्टिसचा भाग आहे. मात्र आता सर्व मी नवीन आहे असं कन्सिडर करून तुम्हाला एक एक स्टेप मी सांगतोय. आता दिलेल्या संख्यांचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही किंवा पॉज करून तुम्ही लिहू शकतात. मी आता खोडतो. बघा, आता ह्या संख्यांचा आपण काय काढू, लसावी. काय काढू, लसावी. मग बघा लसावी काय आहे, लसावी. लसावी कोणाचा, ते यांचा. तर लसावीचा फॉर्म्युला काय, अंशाचा लसावी. ज्याचा लसावी काढायचा तर अंशाचा लसावीच घ्यायचा आणि छेदाचा काय घ्यायचा, मसावी. छेदाचा काय घ्यायचा, मसावी. मग आता अंश कोण आहे बरं, इथं अंश म्हणजे वरच्या संख्या 3, 9 आणि 27 यांचा अंश, यांचा लसावी. बघा सर्वात आता लसावी म्हणजे मोठी संख्या येते. इथं सर्वात मोठी संख्या कोणती, 27. 27ला 27ने पण भाग जातो, 9ने पण भाग जातो आणि 3ने पण भाग जातो. म्हणजे या सर्व संख्यांचा लसावी असणार 27. तुम्ही बाजूला सॉल्व केलं तरी सुद्धा चालेल. सर्व संख्यांचा लसावी किती येणार आहे, 27. आणि छेदाचा काय घ्यायचा, मसावी. छेद कोणती, इथं 4, 12 आणि काय तर 20 यांचा काय घ्यायचा आपल्याला, मसावी. मसावी म्हणजे लहानात लहान संख्या. मग लहानात लहान संख्या कोणती, इथं 4. 4ने 4ला भाग जातो, 12ला पण जातो आणि 20ला पण जातो. म्हणजे 4 मी तसाच लिहिला. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी किती असणार आहे, 27/4. 27/4. तर अशा प्रकारे तुम्ही लसावी मसावी काढू शकता. एकदा तुम्हाला सर्वसाधारण लसावी काढता आला, एकदा सर्वसाधारण तुम्हाला मसावी काढता आला, तर हा प्रकार इझी, काही विशेष अवघड नाही आहे. फक्त कसा सॉल्व करायचं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर हा सांगितला मी तुम्हाला 5वा प्रकार. वेळेअभावी मी तुम्हाला आता जास्त एक्झाम्पल नाही घेऊ शकत, कारण की व्हिडिओ पण छोटा झाला पाहिजे. खूप मोठा व्हिडिओ झाला तर मुलांना बघायला पण मुलं बघती नाही किंवा मग कंटाळा करतात किंवा कंटाळा येतो. त्यामुळे मी छोट्या व्हिडिओमध्येच जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आता पुढचा प्रकार आहे 6वा प्रकार. तो म्हणजे काय,
एक नियम आपल्याला माहित पाहिजे, तो नियम असा आहे, लसावी गुणिले मासावी म्हणजे लसावीचा आणि मासावीचा गुणाकार हा कोणत्या तरी दोन संख्यांचा गुणाकार असतो, कोणत्या तरी दोन संख्यांचा गुणाकार. म्हणून 6वा प्रकार कोणता आहे तर लसावी गुणिले मासावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या किंवा लहान संख्या गुणिले मोठी संख्या, लहान संख्या गुणिले मोठी संख्या. फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतला तरी सुद्धा चालेल, वेगवेगळे फॉर्म्युले आहेत त्याला. मग आता बघा, ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला एक्झाम्पल विचारतात किंवा ह्या कन्सेप्टवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. कसे विचारले जातात बघा, मी तुम्हाला बाजूला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. पहिलं सपोज असं एक्झाम्पल आहे, अनुक्रमे दोन संख्यांचा लसावी आणि मसावी, लसावी आणि मसावी अनुक्रमे 500 आणि 100 आहे. किती आहे 500 आणि 100 आहे. त्या संख्यांपैकी मोठी संख्या, त्या संख्यांपैकी मोठी संख्या 200 असेल तर लहान संख्या कोणती, तर लहान संख्या कोणती. आता इथं आपण हा फॉर्म्युला बघितला. काय फॉर्म्युला आहे तर लसावी गुणिले मसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या किंवा लहान संख्या गुणिले मोठी संख्या. मी इथं त्याचे काय लसावी किती आहे तर 50, लसावी गुणिले मसावी इज इक्वल टू एक संख्या दिली तुम्हाला 200 आणि दुसरी संख्या काढायची म्हणजेच लहान संख्या काढायची. हा 200 तर गुणिले इकडे आल्या काय होणार आहे भागिले, मग 0 0 काय होईल सपोज गेट कॅन्सल, बे का बे, बे 25 50 एक शून्य तसाच, म्हणजेच एकची किंमत किती येणार आहे 250. म्हणजे लहान संख्या कोणती असेल 250. आता जी लहान मोठी काहीतरी होऊ शकतं, पण एक संख्या काय आहे तर 200 आहे, दुसरी संख्या काय आहे तर 250 आहे. ही लक्ष सर्वांच्या. तर अशा प्रकारे तुम्हाला सिंपल प्रकार आहे हा, ह्या प्रकारावर सुद्धा एक्झाम्पल विचारले जाऊ शकते. किंवा बघा इथं मी एक्झाम्पल पण दिलेलं आहे, वाटल्यास ते पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काय दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 350 व 50 आहे. त्यातली मोठी संख्या 175 असेल तर लहान संख्या कोणती, लहान संख्या कोणती. मग बघा, मग आता आपण याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा लसावी किती सांगितलं आपल्याला 350, मसावी किती सांगितलं आपल्याला 50, मोठी संख्या दिली 175, तर लहान संख्या विचारली, लहान संख्या काढायची, मग ती काय काढायची x. हा 375 इकडे गुणिले इकडे आला काय होणार आहे भागिले होऊन जाईल, काय होईल भागिले. मग तुम्ही भागिलेच्या पद्धतीत मांडलं तरी चालेल किंवा डायरेक्ट भाग दिला तरी चालेल. बघा सर्व मुलांना कळावं म्हणून मी भागिलेच्या पद्धतीत मानतो. 150 गुणिले किती होणार आहे 50 भागिले किती होणार आहे 175, कारण की तिकडे गुणिले इकडे आला काय होणार आहे भागिले, इज इक्वल टू आपल्याला एकची किंमत मिळणार आहे. मग आता काय होईल 25 दुने 50, 25 7 175, 7 1 7, 7 5 किती होणार 35, एक शून्य तसाच. मग काय उरलं आपल्याकडं 50 गुणिले 2 म्हणजे किती होणार 100, ते एकची किंमत काय राहणार आहे 100. तर लहान संख्या कोणती राहील ती 100 राहील. याच्यावरती तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. मग इथं तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेले आहे, ते तिन्ही पण एक्झाम्पल सॉल्व्ह करा. हा झाला 6वा प्रकार. त्यानंतर आता आपण एक 7वा प्रकार याच्यातला बघणार आहे. 7वा प्रकार बघा. आता 7वा प्रकार काय, 7वा प्रकार दिलाय दोन संख्यांचे गुणोत्तर दिले असेल तर त्याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला होतात. म्हणजे काय होतं बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर देतात. बघा इथं प्रकार तुम्हाला व्यवस्थित मी दिलेला आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले असते, दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले असते आणि मसावी सुद्धा दिलेला असतो. त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे तर लसावी काढायचा आहे. म्हणजेच फॉर्म्युला काय आहे लसावी इज इक्वल टू गुणोत्तरांचा गुणाकार गुणिले काय मसावी, हा एक फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला काय देतात, एक तर दोन संख्यांचं गुणोत्तर देतात, दोन संख्यांचं गुणोत्तर, आणि त्याच्यामध्ये एकतर मसावी देतील आणि लसावी काढायला लावतील किंवा लसावी देतील आणि मसावी काढायला लावतील. दोन्हींपैकी एक काहीतरी देतील आणि दोन्हींपैकी एक काहीतरी काढायला लावतील. मग बघा मी तुम्हाला एकदा हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं किंवा त्याचा एक प्रकार मी तुम्हाला इथं सांगतो. सपोज असं म्हटलंय दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. कोणत्या तरी दोन संख्या आहे त्यांचं गुणोत्तर किती आहे 2:3 आहे. त्यांचा मसावी 15 असेल, मसावी 15 असेल तर लसावी किती, तर लसावी किती. मग आता आपला फॉर्म्युला माहिती आहे कोणता, जो आता मी तुम्हाला सांगितलं काय लसावी इज इक्वल टू गुणोत्तरांचा गुणाकार, हे दोन गुणोत्तर आहे ना त्यांचा गुणाकार आणि गुणिले पुन्हा काय करायचं मसावी, मसावी किती तर 15, यांचा सरांचा गुणाकार करा. काय होणार आहे 6 3 दुने किती होणार 6, 6 गुणिले 15, 15 स किती होणार 90, म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी किती असणार आहे तर 90 असणार आहे. ह्याच आधारावर तुम्हाला
मसावी सुद्धा विचारला जातो. मग आता दुसरा प्रकार बघा, याच्यातच दुसरा प्रकार काय, दोन संख्यांचे गुणोत्तर सपोज 4:5 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे, 4:5 आहे व त्यांचा लसावी 400 असेल. त्यांचा लसावी 400 असेल तर मसावी किती, तर मसावी किती उलट दिलेलं आहे. पुन्हा तोच फॉर्म्युल्यात कोणताही बदल नाही आहे इथं. पुन्हा तोच काय, तर लसावी इज इक्वल टू गुणोत्तरांचा गुणाकार गुणिले काय मसावी, तोच फॉर्म्युला. मात्र इथं बघा गुणोत्तरांचा गुणाकार काय 4 गुणिले 5, मसावी काढायचा आहे आणि लसावी दिलाय. लसावी काय दिले आपल्याला 400, ज्याच्या जागी तिची किंमत टाकून दिली. आता ही इथं गुणिले इकडे आल्या का होणारे भागिले होऊन जातील. काय होऊन जातील, भागिले. मग बघा इथं 400 मी ॲज इट इज ठेवला सपोज, हा 400 ॲज इट इज. इकडे आलं हा 5 चोक किती होणार 20 आणि इकडे आल्यावर होणारे भागिले 20 होणारे भागिले इज इक्वल टू काय मसावी. म्हणजे आपल्याला मसावीची किंमत मिळेल 0 0 गेट कॅन्सल, बे एक बे 20 किती होणार आहे 40. म्हणजेच मसावी इज इक्वल टू किती होणार आहे 20. मसावी इज इक्वल टू काय होणार आहे 20. तर हा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा. याच्यावरती बँकिंग, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला आपण म्हणतो, याच्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात क्वेश्चन्स वगैरे विचारलेले आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला महत्त्वाचा लक्षात ठेवा. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय इथं, तर लसावी इज इक्वल टू गुणोत्तरांचा गुणाकार गुणिले मसावी. आणि याच्यावरती तुम्हाला 2 एक्झाम्पल पण मी दिले, ते सॉल्व्ह करायचे. आणि शेवटचा एक 8वा प्रकार आता आपण बघणार आहे. 8वा प्रकार आहे तसा सिंपल आहे, जास्त काही अवघड नाहीये. बघा जवळपास तसाच, दोन संख्यांचे गुणोत्तर व मसावी दिला असेल तर दोन्ही संख्या काढण्यासाठी पहिल्यासारखाच फक्त थोडा फरक आहे. बघा कोणत्याही दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं जातं आणि तुम्हाला मसावी दिला जातो. त्याच्यावरून तुम्हाला त्या दोन्ही संख्या शोधायची. एक तर मोठी संख्या असेल आणि एक असते लहान संख्या. कधी कधी क्वेश्चन देतात का दोन संख्यांचं गुणोत्तर एवढं आहे, त्यांचा मसावी एवढा आहे, तर त्याच्यापैकी मोठी संख्या कोणती किंवा लहान संख्या कोणती. मग त्याचे मी तुम्हाला इथं फॉर्म्युला दिले. बघा हा फॉर्म्युलाचे काय, मोठी संख्या शोधण्यासाठी मोठी संख्या इज इक्वल टू मोठं गुणोत्तर गुणिले मसावी, आणि लहान संख्या म्हणजे काय, लहान गुणोत्तर गुणिले मसावी. दोन्हीकडे पण मसावी हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. बरोबर. मग आता आपण एक्झाम्पल घेऊ. बघा पहिले एक्झाम्पल काय, दोन संख्यांचे गुणोत्तर एकास 3 आहे. किती आहे, एकास 3 आहे. त्या संख्यांचा मसावी किती 21 आहे. तर त्याच्यातील दोन्ही संख्या कोणत्या, दोन्ही पण, एक तर दोन्ही विचारतील किंवा मोठी पण विचारतील किंवा लहान पण विचारतील, काही पण विचारतील आपल्याला, किंवा त्या संख्यांची बेरीज किती किंवा त्या संख्यांचा फरक किती असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकेल. तर आपण पहिल्यांदा काय करू, त्यातली मोठी संख्या काढू. मग आता बघा मोठी संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, मोठी संख्या काढण्याचा फॉर्म्युला जसं मी तुम्हाला इथं सांगितलं. मोठी संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय, मोठं गुणोत्तर गुणिले काय मसावी. मोठं गुणोत्तर गुणिले काय मसावी. मग आता मोठं गुणोत्तर, इथं मोठं गुणोत्तर कोणतं आहे 3 आहे. बघा मोठं गुणोत्तर कोणतं आहे 3. मग 3 गुणिले काय घ्यायचं आपल्याला मसावी किती दिला 21 त्रिक. मग आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. 21 त्रिक किती येणार 3 1 3 3 2 6, 21 त्रिक किती येणार आहे 63. आणि लहान संख्या जर म्हटलं तर लहान गुणोत्तर किती होतं 1 आणि मसावी किती होतं 21. म्हणजे लहान संख्या किती असणार आहे 21. मोठी संख्या असेल 63 आणि लहान संख्या काय असणार आहे 21 असणार आहे. तर अशा, आणि जर तुम्हाला विचारलं दोन्ही संख्यांची बेरीज, तर दोन्ही संख्यांची बेरीज करायची फक्त. 3 आणि 1 4 आणि 6 2 8. आणि वजाबाकी म्हटलं तर वजाबाकी करायची, झाली बेरीज. आणि वजाबाकी म्हटलं तर 3 मधून 1 गेल्यावर 2 राहणार आहे आणि 6 मधून 2 गेल्यावर 4 राहणार. ही राहणार वजाबाकी, ही राहणार बेरीज. एक तर तुम्हाला बेरीज विचारतील, वजाबाकी विचारतील, लहान संख्या विचारतील किंवा मोठी संख्या विचारतील. आणि तुम्हाला इथं मी एक्झाम्पल सुद्धा दुसरं दिलं, ते सुद्धा सॉल्व्ह करा. काही अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये विचारलं तरी चालेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा.